उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. मात्र ज्यांच्यासोबत दादांच्यासोबत नेहमी त्यांचे सारथी असायचे शामराव मनवे आहेत. खरं तर दादांचा किती मोठा धक्का हा बसनी पडतोय. फार मोठी हानी झालेली आहे. ही न भरणारी हानी झालेली आहे. आपल्या बारामती झाली, आमची स्वतः झाली, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. न भरणारी झालेली विमानाने निघाले, त्याच्या आधी रात्री निघणार होते तुम्ही गाडी. बारून निघाल गाडी आमची तयारच होती. 6 बॅगा वगैरे टाकून गाडी तयार होती की निघायचं म्हणून आपण. पण तिथे प्रोग्राम चेंज केला आणि दुसरी बाय प्लेन निघाले. आणि सकाळी 7:30ला मी तिथं होतो. त्या गाडीत बसले. दादा गेले. मला म्हणले तू पुण्याला ये. आणि 8, 8:15, 8:30ला तर हे कळलं असं झालं म्हणून. कसं कळलं तुम्हाला? काय धक्का बसला? धक्का बसला म्हणजे न सांगण्यासारखंच आहे ते. असा धक्का बसला तो. मला कोणतरी सांगितलं, मला विश्वास बसला नाही की असं झालं म्हणून. आणि मला विचारलं, माझं तू बॅगा कपडे हे काय असेल ते सगळं तरी विचारलं, काय केलं का नाही तू सगळं. आणि पुण्याला पण हे मला म्हटले होते. आणि साहेब 27 वर्ष झाली नोकरी करतो. मला एवढं प्रेम दिलं त्यांनी. पूर्ण फॅमिली, बहिणी असू द्या, पारदा जे दादा वहिनी दादा असेल तर फार प्रेम दिलं. दादांचा स्वभाव हा चिडचिडा, अगदी ओरडायचा अनेकदा. तुमचं चुकीचा समज आहे हा. दादाचा स्वभाव फार प्रेमळ होता. कडक होते पण शिस्त होती दादाकडे. अहो विचार करा तुम्ही, एक लाडू असायचा गाडीमध्ये. आमचे PA साहेब आहे तिथं बघा, OSD. त्यांना विचारा तुम्ही, ते घासाला घास खायला द्यायचे, ड्रायव्हरला द्यायचे, बॉडीगार्डला द्यायचे, पेना द्यायचे. आमच्याकडे खायचे डबे असतात बघा. दादा घासाला घास द्यायचे. आणि हे जे लोकांचे जे पसू चुकीचं आहे ते. दादा कडक असले तरी शिस्तीचे कडक होते ते. असे हळवे होते. हातून हळवे होते, प्रश्नच नाही. साहेब विचार करा तुम्ही, माझा तर वय वर्ष 71 आहे. मी रिटायर झालो 13 मध्ये शासनामधून. तरी दादा मला ठेवलंच ना परत. हा त्यांचा मोठेपणा आहे. आमच्या वहिनीचा त्यांचा फार मोठेपणा आहे. कधी घटना आठवते का दादा खरंच त्या दिवशी तुम्हाला पाहुले किंवा असं एक की आयुष्यभर ती आठवण दादांची सोबत ठेवली पाहिजे? दादा माझे लय प्रेम केले. माझ्या घरी जेवायला आलेले आहेत. माझ्या मोठ्या मुलाला लग्नाला आलेले आहेत. आणि माझा दुसरा लहान मुलगा तर त्यांना नाही जमलं, त्यांनी त्यांच्या मोठ्या पारदांना पाठवलं लग्नासाठी. एवढे त्यांचे जवळीक संबंध होते. म्हणजे त्याच्यापेक्षा आमच्याकडे फारूक म्हणून एक मुलगा हे काम करतो. त्याच्या लग्नाला आम्ही 100 किलोमीटर गेलो होतो. म्हणजे दादा एवढे म्हणजे आपण. एखादा किस्सा आहे, आठवण आहे की जी तुम्हाला आयुष्यभर ती सोबत तुमच्या राहील? आयुष्यभर आता काय आयुष्यभर त्यांची संगतीच घालायचं. आयुष्यभर काय आता ते चांगले होते एवढं सांगू शकतो. पण झालं हे वाईट झालं. म्हणजे हे न भरण्यासारखं झालेलं आहे. तुमच्यासोबत जर रात्री निघाला असते ही घटना घडवू शकली नसती, झाली नसतीच. हो, अरे आदल्याशी निघायचं साहेब, आम्ही तयार आहे निघूया म्हणून. पण झालं हे वाईट झालं साहेब. म्हणजे सगळ्यालाच धक्का बसण्यासारखी गोष्ट आहे. जी घटना घडलेली आहे ती अतिशय वाईट आहे. आणि कुठंतरी आपण पाहतोय की आदल्या रात्री जे आहे ते गाडीने निघणार होते, मात्र तो प्लॅन त्यांनी चेंज केला आणि दुसऱ्या दिवशी ते विमानाने निघाले आणि ही घटना घडली. त्यामुळे सगळ्यांनाच हळहळ वाटताना पाहायला मिळते. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सोनवणे, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.